रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज गाथा अभंग आणि भावार्थ. अभंग 194. भीमातीरी एक वसले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकासी 4 भुजा त्यासी, बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे. पुढे गेले ते निधाई झाले, वाणीतील त्याची सीमा रे. बळीया आगळा पाळी लोक पाळा, रिघ नाही कळी काळा रे. पुंडलिक पाटील केळी कुळवाडी, तो झाला भवदुःख वेगळा रे. संत सज्जनी मांडिली दुकाने, जयाचे पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी, कोणी तयाकडे न पाहे रे. न वजो म्हणती आम्ही वैकुंठा, जिही देखिली पंढरी रे. बहुत दिस होती मज आस, आजी घडले सायासी रे. तुका म्हणे होय तुमचे पुण्ये, भेटी तया पायासी रे. या अभंगाचा अर्थ असा आहे की भीमा नदीच्या काठावर एक नगर वसले आहे रे, आणि त्याचे नाव पंढरपूर असून तेथील मालक जो श्रीकृष्ण किंवा विठ्ठल आहे, त्यास 4 हात असून 16,000 स्त्रिया आहेत. गड्यांनो, आपण हसत नाचत त्याच्या गावी जाऊ, तो आपणास सुखाचा विसावा देईल. या मार्गाने जे आधी गेले त्यांची चांगलीच तृप्ती झाली, आणि त्याचे वर्णनही करता येणे शक्य नाही. या ठिकाणचा मालक अतिशय बलाढ्य असून लोकांचे रक्षण करणारा आहे. येथे यमाच्या दूतांना शिरकाव करण्यास वावच नाही. येथील पाटील पुंडलिक असून त्याने देवाच्या शेतवाडीची कुळवाडी केली आहे. त्याने भक्तांना संसाराच्या दुःखातून मोकळे केले आहे, आणि या क्षेत्रात साधू संतांनी व सज्जनांनी आपापली भक्तीची दुकाने मांडली आहेत. ज्याला जे हवे ते येथे आहे. भोग व मोक्ष हे येथे सुखासुखी व फुकटात मिळतात, पण त्यांच्याकडे कुणीच कसे पाहत नाही रे. वर्षातून 2दा आषाढी व कार्तिकी एकादशीस या ठिकाणी फार मोठे बाजार भरतात, आणि या निमित्ताने अनेक वारकरी जमा होतात. हे वारकरी म्हणतात की या पंढरीपुढे वैकुंठाला सुद्धा जाण्याचे मान्य करणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मलाही हे सुख पाहण्याची पुष्कळ दिवसांची इच्छा होती. ती आज मोठ्या प्रयत्नाने संत हो